तू मला शोधिसी कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी जिथे तिथे उभा भक्तांसाठी जिथे तिथे राधिके तुम्हाला शोधिसी कुठे राधिके तुम्हाला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी तिथे तिथे उभा भक्तांसाठी तिथे तिथे राधिके तुम्हाला शोधिसी कुठे राधिके तुम्हाला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी तिथे तिथे उभा भक्तांसाठी तिथे तिथे दृश्यते पारावयाला अवतार मी घेतला अवतार मी घेतला अवतार मी घेतला दृश्यते पारावयाला अवतार मी घेतला अवतार मी घेतला अवतार मी घेतला मागील जन्मी गुंतलो तुझ्या या वचनाला तुझ्या या वचनाला तुझ्या या वचनाला खालीच वेडी पिसी कृष्ण भेटीसाठी खालीच वेडी पिसी कृष्ण भेटीसाठी मन हे तुझे पावरते राधिके तुम्हाला शोधिसी कुठे राधिके तुम्हाला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी तिथे तिथे उभा भक्तांसाठी तिथे तिथे सोनेरी पहाट उजडली
कोंबड्याची बाग ग हमरती गाई वासरे भरले ते माठ ग हमरती गाई वासरे भरले ते माठ ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग पहाट उजडली कोंबड्याची बाग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग अंबरती गाई वासरे भरले ते माठ ग अंबरती गाई वासरे भरले ते माठ ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग कोकिलाही गाऊ लागली मंजू स्वरात तुझी मोर नाचे हर्षते मनास तुझी मोर नाचे हर्षते मनास ग तुझी मोर नाचे हर्षते मनास ग कोकिलाही गाऊ लागली मंजू स्वरात तुझी मोर नाचे हर्षते मनास ग तुझी मोर नाचे हर्षते मनास ग तुझी मोर नाचे हर्षते मनास ग मैत्रिणीचा धावा विरोधी जाऊ बाजाराला ग मैत्रिणीचा धावा विरोधी जाऊ बाजाराला ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची अगं ते कमलाचं फुल किती गोड दिसतंय ना ग इथेच थांबूया आपण थोड्या वेळ अगं हो ते पण गोड दिसतंय छान दिसतंय ना थोडं इथेच थांबूया काय झालं का ए काय झालं का अगं हो पण म्हणून म्हटलं थोडा वेळ थांबूया म्हणून किती गोड झालाय ना तो असं म्हणताय खरं थांबायचं ना ग थांबा येऊया ए चला का मग जाऊया बाजाराला
इकडे काय ग? अगं ह्या कसं आहे इकडे काय ग? आपण चुकलोय वाटतं ग. हा रस्ता ओळखीच नाही वाटत माझ्या. बरोबर आलोय का आपण? अगं नाही ग राखे. हे तर झाड खरंच नाही माझ्या ओळखीचं. आणि ते वडाचं झाड अगं राधा. ते पण नाही ओळखीचं ग. नाही का? बरोबर इथूनच वाटे इथून शिकायला कधी? चला बघ आपण गाडी करून. आता थांबा ना. काय ग? तुम्ही ह्या वाटेवरती चांगला वाटतं काय शाळा माहिती नाहीत का तो नंदाचा पोत आणि त्याची सौंगडी हो का ग? केव्हाशी लपून बसले असेल बघ आपल्या दहदुराचा माठ चोराला. म्हणून म्हणते आपण बाजार जातोय तर कोणतरी समजमता असायला हवं. हो ग? मग आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे त्या तुमची मावशी आहे ना तिला आवाज द्या. आपल्या शेजारी मावशी तिला आठवली मग राधेचा आवाज देतो त्या मावशीला बघ येते काय ती? मावशी अगे मावशी कुठे ग आले ग आले. या राधे हर दिवसा या राधेन हर दिवसान माझी हात या मावशीला मारी हात या मावशीला राधा हे तरणी काठी आले मी साथीला राधा हे तरणी काठी आले मी साथीला चला ग आली माझी काळ्या माझ्यासारखी आडवी मध्ये मावशी काय करणार रे? तुला येणार उशीर का झाला? अगं अजून उशीर आलीस ती. काय झालं माहिती? काय झालं ग माझं मग जोड झालं बघ. काय ग अगं माठ म्हणते मी. तुला काय वाटलं? अगं एक हाताकडे मावशी मग बघ ना इथं ते जाऊ दे. अगं राधे मला कशाला बोलवलं ग? अगं मावशी आम्ही सारे बोलली म्हणून मजुरी करायला चालले बघ. मग जावा तुम्ही कशाला येऊ? अगं आम्हाला कोणाला रस्ता माहिती नाही. घ्या रस्ता माहित नाही म्हणून बोलवलं का?
मी येणार नाही बघ. ते राधे तुला सांगितलं होतं ना गं की नको बोलू म्हणून. जा जा, तुझ्यावर येणार कोण आहे? मावशी कोण येणार आहे? यापैकी कोणतरी येईल माझ्याबरोबर बाजाराला. याल की नाही हो? जा जा, घेऊनच जा त्यांना. मावशी ए पूर्ण चला गं बाजारात, तिच्या सोबत जायचं. मी जाते बाई. मी बाजारात चालले, तुम्ही येताय का गं? ह्या माझ्या सोबत कोण जाईल? अगं जरा चंद्रा जरा थांब. अगं मावशी का गं राधे? अगं चल गं, उशीर मग हिला सांग की माझ्या प्रेमाने बोलायला. हिच्याशी आणि प्रेमानं. मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमाने बोलतो, हिच्याशी प्रेमाने बोलतो. यांच्याशी रात्री बोलते, माझ्या आता बोल. मावशी अगं चंद्रा काय गं? अगं जरा प्रेमाने बोल ना. आता तुम्ही म्हणताय म्हणून बोलते बाई. ऐकते जरा महाराज दादाची होती. काय करणार त्याच्याशी प्रेमानं कसं बोलायचं, कसं बोलायचं, कसं बोलायचं. राहू दे. असं पण मावशी मावशी अगे मावशी मावशी. अगं असं असं करून भोका पाडली तिथं. मी यायचं सोबत बाजाराला. नको जाऊ, मला पण हौस नाही त्याच्यावर यायला. मावशी चल ना आता. अगं आजकालचं प्रेम कसं होतं? कसं होतं? एकाला हाय, दुसऱ्याला बाय आणि पोरगी तिसऱ्यावर पळून जाईल. आणि जुन्यात सांगायचं म्हटलं तर कसं माहितीये? कसं गं? सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना. गेल्या जमाना तुझ्याकडे नाहीच आहे. सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना. त्यानंतर आले लैला मजनू. त्यानंतर आले लैला मजनू. आता सगळीकडे दिसतात पालविना दगडू. सगळे दगडू काय गं? दगडू 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 दगडू. मग तुला काय झाड लागली? अगं मी कशी ती सांग ना. सांगू खरं? खरं सांग. आता इकडे 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 त्यांना विचार. मावशी गोड दिसते ना? मावशी मावशी ह्यांना विचार मावशी गोड दिसते ना? तिकडे तिकडे. काय झालं गं? आता मी कशी दिसते सांगितली की नाही ना. आता ही कशी दिसते सांगायला नको का? आता पूर्ण ऐकायचं जरा. अगे होय, चंद्रासारखा मुकडा हिचा आहे पडशील आणि सूर्यासारखं तेज हिचं. खरंच मावशी. चंद्रासारखा मुकडा हिचा आणि सूर्यासारखं तेज हिचं आणि हरणीसारखी चाल हिची. मावशी हरणीसारखी म्हणजे अशी का गं? मग डुकरासारखं कागं बोलणं तुझं. कधी तर नीट बोलती. सोबत बाजाराला. मला पण त्याच्यावर जायला. राधे तू सांग तुझ्याशी. गल्ला इथं भर आता. आता तू म्हणतेस मुली येते, पण मी काय म्हणते? काय गं? आता बाजार चाललात की नाही? हा. मग घेतलं काय घेतलं? आता घेतलंय तर दिसतंय मला. हा. पण घेतलं काय तरी सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे का पूर्ण? मग व्यापार होणार कसा? असं म्हणते. हा. तर बाई सांगूया. सांगा पूर्ण काय काय घेतलं? मावशी मी घेतला तू पण चालेल बाजाराला. त्याचं जरा खायचं जायचं. मी घेतोय दही आणि चालले बघ बाजाराला. उपचल उपचल, जास्त मुलांनी तर उपचल. मला तीच मावशी आवडते. आता काय बोललीस? अगं मावशी मी घेते तू पण चालले बाजाराला. अगं मावशी मी घेतले ताक आणि चालले बघ बाजाराला. वार आले. ए मावशी आता मी काय घेतले ते माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात. तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय. तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय आणि आमच्या माठात आम्ही दगडी भरली. असं नाही गं. मग नीट सांग की. सांगते बाई. घेतले खावा आणि चालली थेट बाजाराला. हा चला का ऐकलं बाजाराला? का? हिने घेतला खवा आणि हवा तर ह्यावाने तर उभ्या बेनी म्हटलं का? आवाज म्हटलं. खावा 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 या खावा खावा.
रंगमंचावर कोणी यायचं नाही आहे. अगे चंद्रा, काय ग? आता जाऊया का बाजाराला? आता हो, हे जाऊया का बोल ना? पण मी काय म्हणते, काय ग? एखादा सुंदर गीत घ्या की. थांबा थांबा थांबा, मी म्हणते बघा. थांबा का, मी म्हणते बघा आता. पूर्ण इकडे या ग. तुमचं काय चाललंय का तिच्यासोबत? गाणं म्हण. तिनं गाणं म्हटलं तर आपण त्याचे नृत्य करणार आहे का ग? आपण एखादं गाणं म्हणून नाहीतर जाऊ बाजाराला. ह्या म्हाताऱ्याची गाणी तुम्हाला माहिती असतात ना कशी असतात ती? तुम्हाला माहिती? ती बघ, त्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना म्हाताऱ्याची गाणी कशी असतात ती? थांबा, मी सांगते तुम्हाला गाणी कशी असतात ती. ऐका, हे बघा, हे असं पदर खोचायचा, खोचा आणि असं म्हणायचं आणि म्हणायचं, माझं लिंब लिंब याच्यासाठी आलीस तिथं? मग कशाला आलीस? मला मार खायला आवडतं. व्यापाराला यायचंय का? मग तू म्हण की तुझ्या नव्या नवं गाणं. खरंच म्हणू मी? साथ द्या मला. तुला 7 काय, मी तुला 8 पण देईन, पण म्हण आता. काही तर नकराचा बघा काय का. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला. जीवी गवळण राधा, दया दुधाचा माझा नंदा, दया दुधाचा माझा नंदा, दया दुधाचा माझा नंदा. दया जीवी गवळण राधा, दया दुधाचा माझा नंदा, दया दुधाचा माझा नंदा, दया दुधाचा माझा नंदा. झटपट आवरा सूर्य आला माझ्याला, झटपट आवरा सूर्य आला माझ्याला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला. हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. हॅलो, आपल्या प्रेमातून आलेले सदिच्छा आशा आहेत. राजाराम नेवरेकर यांच्याकडून 500 रुपये, सार्थक कांदर 200 रुपये, ओंकार भाईचे 200,
कीर्ती मितोरे 200 रुपये, रुद्र मोहिते 200 रुपये या सर्व बक्षिसदात्यांचं आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे कोकण नमन मंडळाचे अध्यक्ष रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून 500 रुपये, योगिता अनंत गुडेकर यांच्याकडून सिंधुरसूर आणि गवळणीसाठी 501 रुपये, आर्यन माटळ, केतन काके, सुजल दाडवे, जतीन रावत यांच्याकडून गवळणीसाठी 201 रुपये, अजय जाधव, निलेश दाडवे यांच्याकडून 201 रुपये, अजित रेवाळे यांच्याकडून 200 रुपये, अनित धनावडे, धीरज आपरे यांच्याकडून 50, शौनक रोहित पवार गवळणीसाठी 200 रुपये, आद्विक प्रवीण गव्हाळी मावशीसाठी 101 रुपयाचे बक्षीस आलेले आहे. त्यांचं आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी भुलवी जगाला, या गोकुळाला नंदगरी नांदतो मी श्री नंदलाला, गोकुळ्या नांदतो मी श्री नंदलाला, मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला, मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला, या गोकुळाला नंदघरी नांदतो मी श्री नंदलाला, नंदघरी नांदतो मी श्री नंदलाला. उघड्या डोळ्यात स्वप्न नवे पाहिले, जन्मताच भुवरी दृश्य हे आधारले, दृष्ट हे आधारले, दृष्ट हे आधारले, धरती गगनाचे मिलन जाणू झाले, विजाया कडाडल्या मेघही बरसले, मेघही बरसले, मेघही बरसले, ओवळ्या मनाचा फुलवी जगाला, ओवळ्या मनाचा मी फुलवी जगाला, या गोकुळाला नंदगरी नांदतो मी श्री नंदलाला, गोकुळ्या रांगतो मी श्री नंदलाला. तीन ताल ते सप्त पाताळ एका क्षणात भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी. युगायुगाच्या कालखंडात असंख्य देते मातले, त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर असले, त्या पापांचा भार या भूमातेला सणसळला. तेव्हा भूमाता गायरपाने ब्रह्मदेवाला शरण आली. ब्रह्मदेवाला त्यात काही सुचेनासे झाले. तेव्हा आकाशवाणी झाली, देव हो ऋषीमुनी हो, काही काळजी करू नका. कंसाच्या बंदिशाले वसुदेव देवकीच्या पोटी मी आठवडा धारण करेन. तोच दुष्टांचा नाश करून भक्तांचा सांभाळ करेल. बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. अरे हो, आले माझ्या लक्षात. आपल्या संग तिथे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही. यांना हत्यारे मार पाहूया. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा आलो. घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती,
घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती 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 अरे पेंड्या अरे सुदामा काय मा अरे कशाला हाक मारलीस तुम्हाला मी बघून अरे मी तुला त्याची हाक मारली अरे आता हाक मारलीस ना कोणी हाक मारला मी नाही बोललो तुला मी हाक मारली मग कृष्णदेवाने पप्पाने हात मारली अगं बासरीचा आवाज येतो पुढे दिसतात काय बघ अरे दिसतात काय अरे हे काय पुढे हे काय नाही काय अरे पेंड्या हे बघ बाप्पा आपण त्यांना सेवन जाऊया आशीर्वाद असो देव बाप्पा आम्हाला बोलवण्याचे कारण दामा 16,360 गणांचा मेला थाटमाट करू मथुरेच्या बाजार चालला आहे त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो काय तुम्ही आम्ही येतो अरे काय रे तिकडे काय बघतो देवपाने काय सांगितलंय म्हणजे ऐकलंच नाही तुझ्याजवळ काय तर सांगत होते मला काय माहिती मला काय माहिती मग तू कशा आली नाही कुठं तू आलास म्हणून मी आलो असं होय कामगिरी सांगितले हा मग कसली रे कसली म्हणजे अरे 360 कौलनी 360 कौलनी हा आपण किती जा आपण दोन आता त्या घाटमाट करून त्या मथुरेच्या बाजारी चालले हा मग पुढं त्यांना मथुरेच्या बाजारी जाऊ द्यायचं नाही त्यांना थांबून ठेवायचं हरकत म्हणजे त्यांचे दही दूध आहे ना ते फोडून आपण भरपूर खायचं हा अशी कामगिरी सांगितली पण हे मला काय जपण्याची नाही तुला जपणार आहे मला जमणार नाही मग माझ्या संगतीचं हाय मग त्याला बोलू काय हाय ना हाय मग त्याला हात मार अरे बोबड्या अरे आलं रे आलं लवकर ये अरे रे रे गटाला घोटाला झाला अरे रे रे गटाला घोटाला झाला या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला अरे रे रे गटाला घोटाला झाला अरे रे रे गटाला घोटाला झाला या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला अरे रे रे गटाला घोटाला झाला अरे रे रे गटाला घोटाला झाला या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा
काय झालं असं जरा उभा राहणे सांग. राख्याकडे गेलो. राख्याकडे केस कापाय. कुठल्या राख्याकडे? खैले राख्याकडे? इथंच कुठे होता. इथंच मग पुढे तुला म्हटलं बुलेट मार. बुलेट बुलेट मार सांगितलं. काय केला? तिनं काय सगळं रंगवला. होय. ए बाबा बोला थगले जाऊ दे. आता मी काय म्हणतो त्या बघ बोला आपण मुंबई शाला अले केवली ही लोका बरोबर ना. भलं ताकल मला नो तुम्ही भलं आहो ना. कामधंदा कसा व्यवस्थित चाललाय ना. हा आता आपला चिमगा पण येतोय. सुट्टी घ्या आणि लवकर या. सावकाश कामधंदा करा भलं ना. भलं आता काय येतच नव्हता. मी माझं बोललो कसं शेवटी आपलं कोकणात झाले बरोबर झाले. मग काळजी घेतली पाहिजे नाही तर तू बेकाल आहे. आणि याची मी तर म्हातारी नाही तर ती पण बेका लागती. म्हातारी पण बेकाल आहे पण ती इथे दिसत नाही आले. काय शेतात दिसणार नाही तुला. नाही कालो काय ना पुढे बरं कालं काय बरं तर ठेवलं जाऊ दे. वाजलेत मग बरोबर ना. मग गवले ना कुठं अरे हे चंद्या त्याला गवळी दाखवलाच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठं आहे कुठं ते सांग. गवळणी ना घाटान चालले त्याला अडवायचं आहे. कुठं तिकडे वरती चालले. अरे वरती जवळ काय गेले. अरे त्या घाटात मथुरीच्या बाजारात चालले. बाजारात चालले बाबा तू लांब ना. हा बेताला हा गवळणीचा पलट तुटल. गवळणी दाखवायला जातो ना आपण. जाऊया ना. तुला काय सांगायला पाहिजे. बघा सूर्य अगदी माथ्यावरती आलाय. काय ते काय ते झालं. आता काय झालं. अगं मावशी ह्या चंद्राचं आत्ताच नवीन लग्न झालंय. मग नाव घ्यायचं. अगं हे चंद्रा काय ग एखादं नाव घे की. मावशी मी कशाला गो.
तुझ्यासारखं सांग. अगं घे ग घे ग घे ग. ऐका ना, एखादंच घेते हा पूर्ण. घो एकच आहे ना घरी, एकच घे. मावशी घेते. हा, घे. साज केला, शृंगार केला, पाहत होते आहे ना. तुला घेतल्याशिवाय जाई ना. आवाज घेणार नाही. अगदी काय करत. मावशी ऐक ना ग. हा घे. साज केला, शृंगार केला, पाहत होते आहे ना. आणि त्या समीरावांच्या मेकअप केल्याशिवाय मला काही झोपच नाही. अगे चंद्रा इकडे. चंद्राला नाव घ्यायचंय विहान अमोल भुवड. विहान अमोल भुवड तळघर यांच्याकडून 500 रुपये आलेले. विहान अमोल भुवड. मावशी नाव किती बाई. घे बाई. बघा कशी. काय डाळी डाळ, तुरीची डाळ. अगं शिजली ती आता. काय ग ही कधी बोललीच पाहिजे का. घे. मावशी ऐक ग. डाळी डाळ, तुरीची डाळ आणि विहान. विहान. द्रवाच्या मांडीवर खेळून मी 1 2 3 4 5 6 महिन्यातच सांगत होती हिला. कशाला आणलं हिला. मस्त. आज आवड पण करायला किती मस्त तरी. अगं इकडे ये ग जरा इकडे. काय झालं ग. अगं ते कसे दिसतात विहानराव. मावशी ते बाई दिसायला कोड आहेत का. अगं मग ते करतात की नाही. मावशी काय काय विचारतात. अगं अगं ते करतात की नाही. मावशी हो करतात ना. सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र करतात. काय ग ते माझ्यावरती प्रेम करतात. मग हे कोण सांगणार अगोदर. हो ग. मावशी तुझं राहू दे का. एक झाला ग बाजायला. अगं थांब ग. अजून एखादं नाव घे. एकच असं म्हणते. हा. तर मावशी ऐक की. हा. इकडे सर हे घेऊ की ते घेऊ ग. दोघांचं मिळून एकच घे. नाव म्हटलं मी. घेते ना. घे. केळीचं पान. अगं फाटेल की आता. आता केली तर 5 वाजलं फाटणार नाही की. मावशी नाही का फाटणार. आमच्या ह्यांनी आणलं की पान. यांचे ह्याने आणलंय धागावरून शेकून आणले वाटते. घे घे. मावशी ऐका ना. केळीचं पान आणि आमच्या यांचं घेताना काय ग. आमच्यांचं नाव घेताना कसं वाटतंय. मला वाटतं पावसात मोर नाचतोय. झालं आता. एक चला ग पूर्ण. चल मावशी एक चला 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 बिगी बिगी जाऊया. हा बिगी बिगी जाऊया. राधे सावकाश एक बाई. पाठीवरती काठी असते ग म्हणून म्हणते मी. कशाला ग? थांबा ग. आपल्या वाडीवरती आता हे कोण आहे. आपल्या वाडीवरती बरं तर तुला जाऊ दे. मी काय म्हणतो. अरे ह्या गवलेली. ह्या गवलेली. अगं थांबा का तुम्ही. पाठीत थांबा. मी बघते काय करायचं ते. मावशी बघू दे. आवाज देतो बोला. अगं ये मोठी आई. हात आली या. मोठी आई कोणाला होणार रे. आणि हा कोण. काल हवजे कोणता तुला काय करायचं. तुझं फटलं फुटलं नाही तर डोलं दे. अगं चंद्रा. काय ग. अगं हा बघतो. हाच तो. हे पूर्ण इकडे इकडे इकडे. काय ग. हे मावशी हाच ना ग तो. अगं हाच तो. परवा काय झालं माहितीये. काय झालं माहितीये. आता हा छोटासा असा बांधावर उभा राहून आता सुसू करत होता. थांबा का जरा. तर मी काय म्हटलं. आता ऐका मी काय म्हटलं. बाबा हिथं काय करतो. आता काय म्हणाला. मी मुंबई बघताय. मी म्हटलं एवढी छोटीशी मुंबई. तेव्हा का काय म्हणाला. माझा पप्पा एवढी तुम्हाला संध्याकाळी मोठी मुंबई दाखवली. असं आवड नाही का. आवडतं बाई. अरे बाबा मी काय म्हणते ते ऐक. जरा लांबच हो. आता ऐक. आता आमच्या वाटेत काय करताय तुम्ही. काय म्हणजे आम्हाला देवाने सांगितले
तुमचा लक्ष पलपल आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ त्यात काय बरोबर. आता तुमचं म्हणणं तरी काय आहे? आमच्या महिना म्हणजे देवाच्या हुकूम आमच्या राज्यात सुरुवात आहे. बरोबर की नाही? एवढं एवढं जवळ येऊन हिला सांग. अरे पोरीनो तुम्ही बसून घ्या आपण जा ना, बस. बघण्याच्या बघ लवकर आपल्याला जमिनीवर काय जायचं वाजलेच ए, पेंड्या, मी काय म्हणते तुझं एखादं नाव घेतलं जाऊ देशील माझं फोन आधी ह्याचं घेते मग तुझं घे पण तुझं नको राहू दे आता ऐक की डव साबणाला येतो जास्तीत जास्त फेस त्याने हाय माझा बेस्ट पण पॅन्टीच्या डोक्यावर नाही एक पण फेस अरे जाऊ दे ना आता बाजाराला कोणी पण बसल्या अरे बसल्या का बघ लवकर बोलव ना हा एक नंबर हा बाजारात 5 याला नका झाला खाऊ नको मला काय 2 नंबर आता पाया पडतो 4 नंबर त्याला बघू नको तू 5 नंबर काय रे गुलामा काय रे काय धाबाला काय धाबाला सातवा हा बाबा नक्की बघितलंस का वाचत म्हणून इथं खाला खाली अरे ये गुलामा थांब की आता बसले ना माझ्या पुरी तू जा काय होय माझी कमर दुखते ना थोडी कमर दुखते रे जा ना आता मग तुला बसवायला जमेल मला भल्या भल्यांना बतवलंय आहे मात्र दिला समजत आता बघ आता बतवता ना मंडळीनो तुम्ही आम्हाला इथपर्यंत साथ दिली आम्ही तुमचा आभारी आहोत आणि घरात जाताना चौका दावा आणि आपला सगळ्या तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. कसे असं करा ते पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा सोन्याच्या विठ्ठल उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे देवकी माझी माता वसुदेव माझे पिता जन्म झाला माझा बंदीशाळेला. अगं हो राधे हे खरं श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण त्याच्यासोबत हे रासलीला खेळूया का गं? या गं साहेब रासलीला खेळूया.
मारली गेली काही अंत झाला नाही. शेवटी अक्रूला धाडले. काही क्षणात तो कृष्ण माझ्या समोर असेल. माझ्या बहिणीच्या पोटी मला आज तुझा अंत निश्चित. ज्याप्रमाणे तुझ्या 6 भावंडे मारली त्याचप्रमाणे आजचा अंत करणार. हॅलो वैकुंठ प्रतिष्ठान रेवाळेवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी आमुची ज्ञानेश्वर माऊली
माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली पहिली आरती रमणनाथाला पहिली आरती रमणनाथाला पहिली आरती रमणनाथाला पहिली आरती रमणनाथाला दुसरी आरती वाताई मातेला तिसरी आरत वाताई मातेला माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली. रसिक मंडळी, तुम्ही आमचा कार्यक्रम शांततेने पाहिलात ऐकलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.